स्मार्ट अहमदनगर न्यूज। नवी पेठ घासगल्ली या ठिकाणी पोखरना ज्वेलर्स या दुकानाच्या शेजारी एका कपड्याच्या दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग लागली। घटनास्थळी सर्व नवी पेठ व घासगल्लीतील रहिवासी व MSCBचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी व MIMचे शहराध्यक्ष सनाउल्लाह तांबटकर, ब्लॉक काँग्रेसचे मनोज गुंदेचा, सामाजिक कार्यकर्ते इम्रान गुरु व सर्व मदतीला आलेले लोक उपस्थित होते। आग ही कशामुळे लागली हे अद्यापपर्यंत समजलं नाही, मात्र आता परिस्थिती ही नियंत्रणात आली आहे। उपसंपादक शुभदा भिंगार दिवे, ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज। आता मध्यरात्री म्हणजे साधारण 1:15च्या दरम्यान आम्ही सर्व नवी पेठमधले आमचे मित्रमंडळी आम्ही या ओट्यावर रोज बसत असतो आणि आम्ही ज्यावेळेस बसलो आणि आम्ही घरी निघायच्या झोपायच्यासाठी आम्ही निघालोच होतो, त्यावेळेस अचानक पोखरना ज्वेलर्सच्या शेजारी एक छोटंसं कपड्याचं दुकान आहे आणि त्या दुकानातून धूर यायला लागला आणि ते आमच्या निदर्शनास आलं। त्यावेळेस मग आम्ही तिथून उठलो आणि त्या दुकानात तिथं जाऊन पाहिलं असताच तर आम्हाला लक्षात आलं की आतमध्ये कपड्याच्या दुकानाला आग लागलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही ताबडतोब आमच्या सर्व मित्रांनी मिळून फायर ब्रिगेडला आणि पोलीस स्टेशन, सगळ्यात पहिली आम्ही पोलीस स्टेशनला फोन लावला। पोलीस स्टेशनला वरती दिल्यानंतर पोलिसांनी लगेच ताबडतोब फायर ब्रिगेडला लावला। अवघ्या 5 मिनिटात फायर ब्रिगेडवाले इथं आले। त्यांनी या जी भीषण आग लागलेली होती ती आग आटोक्यात आणण्याचं फार चांगलं काम केलं आणि आमच्या घासगल्लीतले सर्व जे आमचे मुस्लिम बांधव जे होते ती लोक बी मदतीला त्या ठिकाणी तातडीने आली। सगळ्यांनी तत्परतेने त्या पालिकेच्या लोकांना मदत केली सामान बाहेर काढण्यासाठी, परंतु दुर्दैवाने त्या दुकानाच्या सामान म्हणजे बहुतांश प्रमाणात कपडे त्या आगीच्या भस्म झालेले आहेत आणि त्या जो व्यापारी जो आहे तो व्यापारी मुकुंदनगरला राहणारा होता, तर त्याला तिथून यायला जे वेळ लागला त्यामुळे दुर्दैवाने आज त्याच्यावर ही मोठी जे नुकसान झालं त्याचं ते फार म्हणजे वाईट वाटतं की आज सीझनचा टाईम होता, म्हणजे रमजान ईदचं सीझन आहे आज चालू। उद्या त्या रमजान ईदचं शेवटचा उपवास असल्यामुळे मार्केटमध्ये आज मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांची खरेदीसाठी जी सगळी लगबग चालू होती, परंतु दुर्दैवाने आज त्यांच्या या दुकानाला आग लागलं। पण आम्ही सर्व इथले जे घासगल्लीतले रहिवासी आणि नवी पेठेतले आम्ही त्या दुर्दैव कुटुंबाच्या मागं आहेत। त्यांना बहुता आमच्या सर्वांनी इथं ज्यावेळेस आम्हाला हे सगळं मदतीला आम्ही जेव्हा उभं होतो त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी एकच वाक्यात सगळ्यांनी एकमेकांनी फुलाची पाकळी त्या मुस्लिम बांधवाला मदत करण्याचं ठरवलं आणि उद्या आम्ही मोठ्या प्रमाणात सर्व या घासगल्लीतले जेवढे व्यापारी आहेत म्हणजे ते हिंदू असो किंवा मुस्लिम असो हे सर्व व्यापारी मिळून जे आपल्या परीने ज्या आपल्या कुवतीप्रमाणे त्या मुस्लिम बांधवाला मदत देऊ आणि त्याला परत एकदा राखेतून भरारी घ्यायचं काम त्याला कशी करता येईल, कशी मदत करता येईल या दृष्टीने आम्ही नियोजन करू आणि आम्हाला खात्री आहे की निश्चितच त्याच्यावर जे पहाड कोसळलं तर त्याच्यातून सावरण्याची आम्ही त्यांना सगळ्यांच्या सहकार्याने मिळून त्याला शक्ती देऊ। आणि आज ही जी दुर्दैवी घटना झाली त्या घटनेत त्याची जरी हानी झाली असेल तरी पण पालिकेने त्या फायर ब्रिगेडनी आणि पोलिसांनी जी तत्परता दाखवली ती नक्कीच वाखाणण्याजोगी होती आणि त्यामुळे मी पालिकेचे आणि पालिकेतल्या सर्व कर्मचाऱ्यांची ज्यांनी ती फायर ब्रिगेड जेव्हा इथं आली आणि त्यांनी जी आग विझवली त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। धन्यवाद। स्मार्ट अहमदनगर न्यूज।